ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावच्या 16 कुंभांचा गाव 24 गावांची मालकीण आई वाघजाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। आई वाघजाईला रूप लागल्यानंतर बुधवारी सकाळी वाघजाई आपल्या असंख्य भक्तगणांसह होळी तोडण्यासाठी रवाना झाली। होळी तोडल्यानंतर वाजत गाजत श्री वाघजाईच्या पालखी संगे होळीचे सहाणेवर आगमन झाले आणि विराट शक्तीची एकजूट दाखवत मानकरी, गावकरी, चाकरमानी, तरुणांनी तब्बल 3.5 टनाची होळी आई वाघजाईचं नाव घेत क्षणात उभी करत आई वाघजाईचा जयघोष केला। यावेळी होळीची विधिवत पूजा केल्यानंतर वाघजाई देवीला खांद्यावर घेऊन नाचवण्यासाठी साऱ्या भाविकांची झुंबड उडाली। हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी आया बापड्यांसह अबालवृद्ध आणि माहेरवाशणी नटून थटून आल्या होत्या। त्यामुळे सहाणेला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं। हातखंबा गावची ग्रामदेवता म्हणजेच आमच्या 24-24 खेड्याची मालकीण वाघजाई हिचा आज मोठ्या उत्साहात शिमगाचा उत्सव साजरा होत आहे। आमचा गाव हा 16 खुमांचा गाव आहे। 16 खुम मानकरी असे आमचे ह्या गावात मानकरी आहेत 16। त्याच्यात आम्ही हे सर्व ग्रामस्थ आज होळी तोडून झालेली आहे। पूजा होऊन होळी तोडण्यात आली आणि आता आम्ही त्या होळी तोडल्यानंतर सर्व ग्रामस्थ नाश्ता, जो इथले ग्रामस्थ असतात त्यांनी त्याची व्यवस्था केलेली असते, नाश्ता आपलं सरबत, आणि ते झाल्यानंतर आम्ही ह्या होळीला दंदने बांधतो। प्रत्येक वाडीचे, प्रत्येक डांगेवाडी, तारेवाडी, सनगरवाडी, बोंबलेवाडी, सोनार, सुतार असे त्यांचे ते दंदने बांधल्यानंतर, म्हणजे ते दंदने कशासाठी बांधले जातात की एवढा मोठा माड, कमीत कमी 3 ते 3.5 टनाची होळी आहे ही उचलून ह्याला सहजासहजी तसं माणसांचं काम नव्हे, याला मोठी अवजारं लागतात। पण आम्ही त्या दंदनाच्या आधारे आम्ही ते सानेवर होळी घेऊन जातो आणि तिथे मग मोठ्या उत्साहाने ती उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि होते ती उभी। आजपर्यंत आमच्या वाघजाईच्या कृपेने आजपर्यंत आमच्या गावामध्ये अपत्य किंवा काय अशी घटना घडलेली नाही आणि ह्याच्या पुढे घडणार नाही, ही आमच्या वाघजाई देवीची कृपा आहे। धन्यवाद। हातखंबा गावच्या शिमगा उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। अखंड गावाचे संपूर्ण मानकरी, त्यामध्ये प्रमुख सळे असलेले आमच्या गावचे खोत केदार उर्फ मुन्नाशेठ देसाई, त्याचबरोबर चारवाडीचे प्रमुख आदरणीय भाई तर्वे, गावचे थळश्री सुरेशदादा गुराव असतील, त्याचबरोबर 16 कुंभाचे संपूर्ण मानकरी आणि अखंड गाव या ठिकाणी अरुण काका जोशी, सुधाकर जोशी यांच्या जवळ असलेली होळी तोडून आणण्यासाठी गेलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाची होळी ही आमच्या गावामध्ये खूप मोठी आहे, जवळजवळ 75 फुटापर्यंत, आणि जाडीला बघायला गेला तर गेल्या वर्षाच्या तुलनेत खूप मोठा घेर असा होळीचा असणार आहे। त्यामुळे आम्ही गावाने दिलेली एक जबाबदारी असते की आमच्या गावचे मानकरी म्हणून कदमवाडीचे शांताराम कदम आहेत, त्यांना गेले अनेक वर्षापासून त्यांच्या पिढ्यानपिढ्यापासून हातखंबा कदमवाडी मुद्याचा मान सांभाळत असते आणि त्या मानाच्या माध्यमातून गेल्या वर्षाच्या होळीचा मुदा वाढवण्यासाठी या ठिकाणी अखंड कदमवाडी जमलेली आहे। बघायला गेलं तर गेले अनेक वर्ष हातखंबा गावामध्ये चांगल्या पद्धतीने होळी होते। खूप मोठ्या लोकसंख्येचा जरी आमचा गाव असला तरी एका विचारान, एकजुटीन ही होळी शिमगा उत्सव साजरा चांगल्या पद्धतीने होते। प्रत्येक गावातले मानकरी असतील एकमेकाच्या विचारान, होतांच्या विचारान चांगल्या पद्धतीने गाव चाललेलं असतो। अखंड गाव शिमगा उत्सवाची चांगल्या पद्धतीने मजा घेत असते। अखंड या रत्नागिरीतल्या जनतेला परशुराम कदम यांच्याकडून शिमगा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।